नमस्कार. आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण रस्त्यांवरील एका अतिशय महत्त्वपूर्ण पण अनेकदा आपल्याकडून दुर्लक्षित राहणाऱ्या भाषेची उकल करणार आहोत. ती म्हणजे ट्रॅफिक किंवा वाहतूक चिन्हांची भाषा. ही केवळ काही चित्र नाहीत बरं का, तर आपल्या प्रत्येक प्रवासात आपलं रक्षण करण्यासाठी डिझाईन केलेली ही एक अत्यंत अचूक आणि विनाशब्द प्रणाली आहे. चला तर मग या रंजक माहितीला लगेच सुरुवात करूया. आता थेट मूळ मुद्द्यालाच हात घालूया. हा मुख्य तक्ता बघा. हा रस्ते सुरक्षेचा खऱ्या अर्थाने मूळ पाया आहे. प्रत्येक वाहतूक चिन्हाला त्याच्या विशिष्ट उद्देशानुसार 5 वेगवेगळ्या रंगीत श्रेणींमध्ये अतिशय काळजीपूर्वक विभागलं गेलंय. हीच ती मूळ भाषा आहे जी आपल्याला आज डिकोड करायची आहे. तर ही दृश्य भाषा व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपण एका विशिष्ट क्रमाचा अवलंब करणार आहोत. 1. इशारा देणारी चिन्हे, 2. सक्तीची चिन्हे, 3. बंदी घालणारी चिन्हे, 4. माहिती देणारी चिन्हे आणि 5. मार्गदर्शक चिन्हे. सुरुवात करूया पहिल्या विभागापासून. इशारा देणारी चिन्हे किंवा वॉर्निंग साइन्स. प्रवासात सर्वात आधी सामोरं येणारा हा अत्यंत महत्त्वाचा गट आहे. आपण कधी विचार केलाय का की ही चिन्हे त्रिकोणी आणि लाल किनार असलेली का असतात? कारण मानवी मेंदू लाल रंगाला नैसर्गिकरित्या धोक्याची सूचना मानतो. त्यामुळे ही लाल रंगाची किनार असलेली त्रिकोणी चिन्ह एका प्रकारच्या अर्ली अलर्ट सिस्टमसारखं काम करतात. रस्त्याच्या रचनेत पुढे होणारे अचानक बदल किंवा संभाव्य धोक्यांची पूर्वकल्पना देऊन ती आपल्याला अधिक सावध राहायला भाग पाडतात. या पहिल्या गटातील चिन्हे प्रामुख्याने रस्त्याच्या भूमितीवर किंवा रचनेवर लक्ष केंद्रित करतात. प्रवासादरम्यान दिशा बदलण्याची पूर्वतयारी करण्यासाठी ही चिन्हे असतात, जसे की डावीकडे किंवा उजवीकडे वळण, तीव्र वळणे किंवा अगदी समोर असलेला वळणावळणाचा झिगझॅग रस्ता. हे सगळं आधीच समजलं की आपण गाडीवर योग्य नियंत्रण ठेवू शकतो. आता ही बाकीची इशारा देणारी चिन्हे बघा. ती आपल्याला रस्त्यावरील प्रत्यक्ष भौतिक अडथळ्यांसाठी तयार करतात. म्हणजे समोर एखादा स्पीड ब्रेकर आहे, खड्डा आहे, रस्ता अचानक अरुंद होतोय किंवा घसरडा रस्ता आहे का? ही चिन्हे दिसली की वाहनाचा वेग त्वरित कमी करणं अत्यंत गरजेचं असतं, जेणेकरून अपघात टळू शकेल. इशाऱ्यानंतर आता वेळ आहे ती कडक नियमांची. वळूया दुसऱ्या विभागाकडे. सक्तीची चिन्हे म्हणजेच मॅन्डेटरी साइन्स. ही चिन्हे त्यांच्या शांत पण अधिकृत अशा निळ्या वर्तुळाकार आकारामुळे रस्त्यावर लगेच ओळखता येतात. यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही चिन्हे आपल्याला कुठलाही सल्ला देत नाहीत, तर ते कायदेशीर आणि सक्तीचे आदेश असतात. वाहतूक सुरळीत आणि शिस्तबद्ध राहण्यासाठी ते पाळणं अनिवार्य असतं. उदाहरणार्थ, सक्तीने सरळ जा, डावीकडे किंवा उजवीकडे वळा, राऊंडअबाउटवरूनच जा किंवा विशिष्ट ठिकाणी हॉर्न वाजवणं सक्तीचं आहे असं सांगणारी चिन्हे. त्याचबरोबर सीट बेल्ट लावा हे अत्यंत महत्त्वाचं चिन्ह. थोडक्यात सांगायचं तर गाडी चालवताना आपण नेमकं कसं वागायला हवं हेही सगळी निळी चिन्हे अतिशय स्पष्ट करतात. या सादरीकरणातील पुढचा विभाग सक्तीच्या नियमांच्या अगदी विरुद्ध बाजू मांडतो. विभाग 3. बंदी घालणारी किंवा प्रोहिबिटरी चिन्हे. हा फरक खरोखरच खूप प्रभावी आणि रंजक आहे. निळी वर्तुळे आपल्याला काय करायचं हे सक्तीने सांगतात, तर लाल रंगाची वर्तुळे, ज्यांवर अनेकदा एक तिरपी रेष मारलेली असते, ती आपल्याला काय करायचं नाहीये हे ठणकावून सांगतात. म्हणजेच ही लाल चिन्हे तात्काळ निर्बंध किंवा पूर्णपणे मनाई दर्शवतात. यातील सर्वात महत्त्वाची चिन्हे म्हणजे रस्त्यावरील प्रवेश नियंत्रित करणारी चिन्हे. नो एंट्री. काही विशिष्ट मोटार वाहनांना प्रवेश बंद किंवा अचानक उद्भवणारे अपघात टाळण्यासाठी डावीकडे किंवा उजवीकडे वळण्यास सक्त मनाई करणारी ही चिन्हे आपण अनेकदा पाहिली असतील. या व्यतिरिक्त सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी ही चिन्हे आपल्या वाहन चालवण्याच्या पद्धतीवरही नियंत्रण ठेवतात, जसे की ताशी 50 किलोमीटरची कडक वेग मर्यादा, धोकादायक ठिकाणी ओव्हरटेकिंग करायला मनाई आणि नो पार्किंग किंवा नो स्टॉपिंगचे बोर्ड्स. हे सगळे नियम आपलीच सुरक्षितता जपत असतात. पण आता इथे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. विचार करा, लांबच्या महामार्गावरून प्रवास करताना अचानक काही इमर्जन्सी आली तर मदत कुठे मिळेल हे आपल्याला त्वरित कसं समजेल? नुसते नियम आणि इशारे देऊन चालणार नाही, बरोबर? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला चौथ्या विभागाकडे घेऊन जातं. तो म्हणजे माहिती देणारी चिन्हे. गोल आकाराच्या सक्तीच्या चिन्हांपेक्षा ही चिन्हे अगदी वेगळी असतात. ही निळ्या रंगाची आयताकृती किंवा चौरस चिन्हे असतात. अनोळखी रस्त्यांवरून प्रवास करताना ही चिन्हे एका गाईडसारखं काम करतात, जी आपल्याला रस्त्यावरील अत्यावश्यक सुविधांची अचूक दिशा दाखवतात. रुग्णालय आणि फर्स्ट एडसारखी तातडीची वैद्यकीय मदत शोधण्यापासून ते पार्किंग, पेट्रोल पंप, हॉटेल, विश्रांतीस्थळ, टेलिफोन आणि वॉशरूम्ससारख्या मूलभूत मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी ही चिन्हे आपल्याला मार्गदर्शन करतात.
रस्त्यावरील प्रत्येकाची सोय आणि सुरक्षितता सुनिश्चित करणं हाच यामागचा मुख्य उद्देश असतो. आणि आता आपण चिन्हांच्या 5व्या आणि शेवटच्या कुटुंबाकडे पोहोचलो आहोत. विभाग 5 मार्गदर्शक चिन्हे. या श्रेणीमध्ये ठळक आकार आणि लांबूनच उठून दिसणारे पिवळे किंवा हिरवे रंग प्रामुख्याने वापरले जातात. यामागे एक साधं लॉजिक आहे. गाडी खूप वेगात असली तरीही चालकाला पुढची दिशा, अंतर आणि मार्गाची अगदी स्पष्ट कल्पना यावी यासाठीच हे मोठे बोर्ड्स डिझाईन केलेले असतात. महामार्गावरून जाताना हे अंतर दर्शवणारे फलक पाहणं म्हणजे प्रवासातला सर्वात मोठा दिलासा असतो, नाही का? पुणे, नाशिक किंवा मुंबईला पोचायला अजून किती किलोमीटर बाकी आहेत हे या फलकांवर अतिशय स्पष्टपणे लिहिलेलं असतं, ज्यामुळे आपल्याला पुढच्या प्रवासाचं नियोजन करणं खूप सोपं जातं. अंतराच्या बोर्डसोबतच या श्रेणीमध्ये नॅशनल हायवे 48 दर्शवणारा फलक किंवा नगरसारख्या विशिष्ट शहराची दिशा दाखवणारा हिरवा बोर्ड, एकमार्गी रस्ता आणि अत्यंत तीव्र वळणे किंवा धोकादायक अडथळे हायलाईट करणारे पिवळ्या आणि काळ्या रंगाचे फलक असतात. हे सगळं सुरक्षित नॅव्हिगेशनसाठी अत्यंत आवश्यक असतं. आज आपण ह्या ज्या वेगवेगळ्या आकारांच्या आणि रंगांच्या चिन्हांबद्दल बोललो ना, त्या सगळ्यांमागचा एकच मूळ उद्देश आहे, जो मूळ स्रोतात एका सुंदर वाक्यात सांगितलाय. ही चिन्हे तुमच्या सुरक्षिततेसाठी आहेत. त्यांचे अर्थ समजून घ्या आणि नियमांचे पालन करा. हे साधंसं वाटणारं वाक्य जीव वाचवण्यासाठी खऱ्या अर्थाने मोलाचं आहे. शेवटी या संपूर्ण विश्लेषणाचा सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष हाच आहे की रस्त्यावरील खरी सुरक्षितता ही आपल्या नशिबावर नाही, तर रस्त्यांनी बोलल्या जाणाऱ्या या मूक भाषेला आपण किती अचूक समजून घेतो यावर अवलंबून असते. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही प्रवासाला निघाल तेव्हा नक्की विचार करा, आपण या रस्त्यांची भाषा नुसतीच बघून दुर्लक्षित करतोय की ती खऱ्या अर्थाने समजून घेऊन आपला प्रवास सुरक्षित करतोय. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना? याच प्रश्नासोबत आपण आजचं हे विश्लेषण इथेच थांबूया. सुरक्षित प्रवास करा. धन्यवाद.